केलं का केलं भांडण का रे कार्तिका? आणि तसं भांडण करत असतात का? मोठा आहे ना तू. त्यास कार्तिकानं सांगितलं, आई मी पहिल्याने याच्या वाटा नाही गेलो, तर हाच माझ्या वाटा गेला. त्यानं सांगितलं नाही गा आई तोच गेला. कार्तिक म्हणतो नाही त्यांनी माझी या खोडी काढली. आणि अशामध्ये असणार दोघांचं जे काही प्रेम आहे ते प्रेम पुन्हा वृद्धिंगत करण्याकरता आई असणारी दोघांनाही जवळ घेते. सांगते कार्तिका तू मोठाच न रे, लहान्यानं जरी खोडी केली तर मोठ्यानं समजदारी घेतली पाहिजे. आणि पुन्हा गणपतीला सांगते अरे तो मोठा आहे तुझ्यावरून, त्याच्या वाटा जाऊ नये. आणि अशा पद्धतीने दोघांनाही जवळ घेऊन आणि चुंबनांचा वर्षाव करायची, दोघांच्या पाठीवरून हात थोपटायची आणि दोघांनाही कवटाळायची ती माता. आणि मग जे काही क्षणापुरतं असणारं भांडण आहे, कलह आहे, आणि तो संपून जायचा आणि एक रूपानं एक मनानं आणि परत असणारे एका ठिकाणी जेवायचे, सोबत खेळायचे, बागडायचे. पण आजचं असणारं कलियुग जे काय आहे सज्जनो, हे कलियुग गुप्त रीतीचा काळ आपल्या भावासोबत करतोय. इस जमाने में तक लुटा देते हैं लोग, आँखों भी नहीं चाहा रुला देते हैं लोग. सगे भाई को जहर हंस कर पिला देते हैं. सगे भाई को जहर हंस कर पिला देते हैं. सगे भाई को जहर इस जमाने में लुटा देते हैं लोग. आँखों भी नहीं चाहा रुला देते हैं लोग. सगे भाई के जहर हंस कर पिला देते हैं लोग. सगे भाई के जहर हंस कर पिला देते हैं लोग. सगे भाई ऐसा है यार यहाँ, लड़ना बेकार यहाँ. पैसे की खातिर जग में इंसान लाचार यहाँ. पैसे की खातिर घर की लक्ष्मी जला देते हैं लोग. पैसे की खातिर घर की लक्ष्मी जला देते हैं लोग. सगे भाई को जहर हंसकर पिला देते हैं लोग. सगे भाई को जहर हंसकर पिला देते हैं लोग. सगे भाई को जहर हंसकर पिला देते हैं लोग. सगे भाई को जहर हंसकर पिला देते हैं लोग. सगे भाई को जहर हंसकर पिला देते हैं. पैसे का आना बुरा, पैसे का जाना बुरा. पैसे का आना बुरा, पैसे का जाना बुरा. पैसे
सा प्यारा लगता है, चाहे खोटा या खरा। पैसे की खातिर अपनों को दगा देते हैं लोग, पैसे की खातिर ईमान लुटा देते हैं लोग। सके भाई को जहर हंसकर पिला देते हैं लोग, सगे भाई को जहर हंसकर पिला देते हैं लोग, सगे भाई को जहर हंसकर पिला देते हैं लोग, सगे भाई को जहर हंसकर पिला देते हैं लोग, सगे भाई को जहर हंसकर पिला देते हैं लोग। आणि मग सांगितलं, सज्जनो, या कलियुगामध्ये असणारा सर्व स्वार्थाचा बाजार उत्पन्न होऊन एकमेकांना कसं फसवल्या जातं आणि कसं आपण श्रीमंत बनू या अभिलाषेनं कपटपूर्ण व्यवहार केला चालला। आज जरूरत आहे ती शिवमहापुराणाची, आज जरूरत आहे ती माझ्या रामकथेची, रामायणाची। आणि त्यातलं ते वात्सल्य भाव जो आहे तो बंधू वर्गामध्ये, बांधव वर्गामध्ये आणि वृद्धिंगत होणं महत्वाचं सज्जन हो। जे माझ्या कार्तिकानं आणि गणपतीनं जगाला उपदेश केला, इकडे प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण भरतानी उपदेश केला, पण आजचं जे कलियुग आहे हे फक्त दांभिक प्रवृत्तीचं आहे महाराज, फक्त दाखवण्यासाठी करणे। सगळा बाजार मांडून ठेवलेला आहे सगळ्या संप्रदायांनी, कीर्तनाचा असो कथेचा असो असणार। त्या ठिकाणी सत्संग नावाची वस्तू ठेवली नाही तर एक प्रकारचा ऑर्केस्ट्रा किंवा तमाशा आणून ठेवलाय। ज्या ठिकाणी ज्ञान प्रबोधन करण्याचं काम आहे त्या ठिकाणी असणारी आपली आवड चालू झाली, आणि हे न होता या ठिकाणी सत्संग म्हणजे सत्संग होणं महत्वाचं असतं महाराज। आणि या सत्संगामधून आम्हाला जीवनाचं असणारं रहस्य समजलं पाहिजे। काय जगण्यासाठी आलो आम्ही, कोणतं जीवन जगायलो, कोणतं जगायला पाहिजे, कुठे जाणार आहोत, काय करायलो, आणि हे कळण्यासाठी परमार्थ आहे महाराज। आणि हा जर कळला तर आम्ही आमच्या जीवनाचं असणारं या ठिकाणी उन्नती केल्याशिवाय राहत नाहीत। एक तो परब्रह्म शिव परमात्मा आणि आम्ही जीवात्मा, जीव आणि शिव ध्येय असणारं प्रत्येक जीवाचं प्रत्येक धर्मपंथामध्ये। आणि मग असं सोडून आम्ही या ठिकाणी एकमेकाशी कुजाभावानं राहतो महाराज, एकमेकासोबत असणारा कपट व्यवहार करतो, एकमेकासोबत स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो आणि बरीचशी संपत्ती कमावायला बघतो। पण लक्षात ठेवा, मी मागच्या वेळेसच सांगितलं, इतकीही संपत्ती कमवू नका की तुमचे मुलं दुराचारीच बनतील। जी काय संपत्ती कमवताय तुम्ही त्या संपत्तीचा सुद्धा विचार करा। आज आमचे टाटा समूह उद्योजक रतनजी, एवढं मोठं साम्राज्य माझ्या भारतामध्ये, सोबत काही नेता आलं नाही महाराज, सोबत काही नेता आलं नाही। कारण का, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ आया है रे, खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा। तूने जो कमाया है,
तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा। खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा। तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा। खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा। तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा। खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा। तूने जो कमाया है, तूने जो कमाया है, तूने जो कमाया है दूसरा ही खाएगा। खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा। खाली हाथ आया है खाली हाथ जाएगा। सजन बरेचसे असणारे 2-3 चरण आहेत त्या पदाचे असणारे सज्जन हो. कारण का तुम्ही कोणाच्याही कितीही पुढे पुढे केलं तरी शेवटला असणार कितीही कमावून ठेवलं तर ते तुम्हाला घरात नाही ठेवणार. सगळ्या पाहुण्यांना अगोदर सांगतील इतकी वेळ दिली आमचे बाबा गेले, आमचे बाबा गेले आणि म्हणून अगोदर ठरवतील बाहेर काढायचं किती वेळात. आणि आम्ही जे काही कष्टाचे हाडाचे काढ केले त्याची असणारी फलश्रुती असणारी पुढची लक्षात घ्या सज्जनो. आणि म्हणून जे काही संसारामध्ये वागायचं आहे तर ते असणार सद्धर्मपणानं धार्मिकतेनं. आणि जे काही मुलं बाळ आहेत मुली आहेत त्यांना सुसंस्कारित करा महाराज. त्यांना सुसंस्कारित करा. नुसतं सुशिक्षित बनू नका. सुशिक्षित बनवून फायदा नाहीये. कारण का एखादा जर नोकरदार राहिला तर तो बाहेर राहतो आणि आई वडील घरी राहतात. धर्म विसरतो, आई वडिलांबद्दलचं अतूट असणारं प्रेम विसरतो, आई वडिलांबद्दलचं पावित्र्य संपवतो. आणि तीही असणारी सुनकट असणारी तिलाही पुन्हा तिथं जर म्हातारी गेली तर ही म्हातार पटकन कळा जाते असं वाटतं. आणि म्हणून जी काही कमाई आहे ती कमाई असणारी सात्विक ठेवा. आणि सात्विक ठेवून त्या सात्विकतेनंच असणाऱ्या पुढच्या पिढीवर असणारे संस्कार करण्याचा प्रयत्न करा. आणि असाही असणारा सात्विक संस्कार जर तुमचा झाला तर तुमच्या जीवनाचं एक प्रकारे चीज आहे महाराज की जेणेकरून सद्भक्त जर पुत्र बनला, सद्भक्त जर पुत्र बनला तर त्या ठिकाणी त्या म्हातारीला शेवटचा परमानंद आहे महाराज अंत्यकाळाचा. पण तो जर राजसी आणि तामसी असणार आणि अभिमानानं जर बसला नोकरी व्यापारामध्ये श्रीमंत होऊन तर त्या ठिकाणी एखादा नौकर लावील आणि तुमची सेवा करायला लावेल हे ध्यानात ठेवा. एखादा नौकर लावील याचा अंगपूस घाणपूस कारण का त्याला वेळ राहणार नाही. आणि म्हणून पहिलेच असणारे जे काही संस्कार आहेत ते आपल्या लेकरा बाळावर चांगले ठेवण्याचे प्रयत्न करा. ज्या आमच्या भगवान शिवानी पार्वतींनी आमच्या जिजामातेनं माझ्या छत्रपतीवर
जे काही संस्कार लागले, अशा पद्धतीनं संस्कार ठेवण्याचे प्रयत्न करा सज्जनो. कारण का जीवन एकदाच येणार आहे. जीवन हे एकदाच येणार आहे. कारण का जन्म अखेरच आहे. मी पहिल्याच दिवशी सांगितलं 9 लाख जन्म मानवाचे प्रत्येक या 84 लाख योनीमध्ये घ्यावे लागतात. 16 लक्ष देवाचे घ्यावे लागतात. विस्तृत करत नाही त्याला. फक्त 9 लाख जन्म जे आहेत मानवाचे त्यातला असणारा हा शेवटचा जन्म आहे समजायचं. आज जर समजा आम्ही मरण पावलो तर कोण कोणाला पुढच्या जन्मामध्ये ओळखणार आहे? कोण माझा पती होता, कोण माझी पत्नी होती, कोण माझा मुलगा मुलगी आई बाप कोण होते, याची असणारी जाणीव आम्हाला राहणार नाही महाराज. आणि जाणीव न राहिल्या कारणानं आमची विस्मृती नष्ट झाली तर या ठिकाणी असणारा आम्ही अधोगतीला जातो, ऊर्ध्वगतीला जाण्याचा प्रयत्नच होणार नाही महाराज. कारण का जी श्वेतज आणि उद्भिज खाणी आहे, अंडज खाणी आहे, याच्यामध्ये वाचा आणि बुद्धी कमी आहे. फक्त जी वाचा आणि बुद्धी दिली या मानव म्हणजे जारज खाणीमध्ये आम्हाला दिली. आणि म्हणून या वाणीचा आणि बुद्धीचा असणारा विपर्यास न करता तिचा असणारा फायदा घेण्याचा प्रयत्न करा. आणि फायदा घेऊन असणारं जगासोबत आणि आपल्या कुटुंबासोबत कसं वागायचं हे मात्र ज्ञान आमच्या शिवमहापुराणाकडून शिका. कारण का आज जे वेळ मिळाला तो किती वेळ टिकेन आणि किती दिवस टिकेन कोणी कोणाला सांगू शकतोय का इतक्यात? तुम्ही किती दिवस जगाल किंवा मी स्वतः किती दिवस जगेल? कारण का हा लेख असणारा करता धरता माझा शिव सज्जन सहार करता शिव आहे. कोणाला कोण्या वेळेला कधी न्यायचं त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यांनी लिहून ठेवलेलं आहे. आणि मग जी मिळालेली संधी आहे त्या संधीचा असणारा पुरेपूर परमार्थ रूपाने फायदा घेण्याचा प्रयत्न करा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, जिंदगी किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा. शाम के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा. शाम के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनहरा. पाव फूलों पे रखने से पहले तुझको कांटों पे चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है,
दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा, एक दिन बदलना पड़ेगा। सांगितलं महाराज, हे आम्हाला जे मिळालेलं शरीर आहे एक असणार किरायाचं घर आहे. जसं सिटीमध्ये असणार तुम्ही येताय आणि या घरातून त्या घरात, त्या घरातून त्या घरात 4 महिने 6 महिने 8 महिने वर्ष 2 वर्ष 5 वर्ष राहताय, तशा पद्धतीनं असणार हे जे शरीर मिळालेले आम्हाला एक किरायाचं घर आहे महाराज. आणि याचा असणारा कालावधी पटपट पटपट निघून जाणार आहे. कोणाला कितीही जरी असणार या शरीरावर असणारा विश्वास असला, आम्ही डॉक्टरच्या अमुक औषधी घेतो, आम्ही योग करतो, कपालभाती प्राणायाम करतो, अनुलोम विलोम करतो, भ्रामरी असणारा योग करतो किंवा अनुष्ठान करतो, तरी पण असणारा काळ तुम्हाला दया माया करणार नाही सज्जन हो. काळ दया माया करणार नाही. तुमची वेळ संपली, तुम्हाला नेण्याचा प्रयत्न करील. आणि जो श्वास आस घेऊन गेलेला आहे, जन्मल्याबरोबर श्वास काय घेऊन आला, श्वासामध्ये आस आहे, ती सुद्धा आस कधीच परिपूर्ण होणार नाही महाराज, हे लक्षात ठेवायचं. कारण नरजन्म जळा वरील तरंग तेने उमारंग जवळी करा. जो नरजन्म आहे पाण्यावरचा बुरबुडा आहे, क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं है किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी 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 का. श्वास रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा, दम निकल जाएगा रोशनी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, काय भरोसा है तुझ्या जीवनाचा, काय भरोसा है तुझ्या जीवनाचा. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं रे किसी का, क्या भरोसा है, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. ध्यान हमेशा शिव में लगाना, दुखिया की बिगड़ी बनाना, जिंदगी नाम है, जिंदगी नाम है बस इसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, काय भरोसा आहे तुझ्या जीवनाचा. सज्जनो, या ठिकाणी जिंदगी असणारी पळत पळत चालत चालत निघणारे एक एक असणारा दिवस आमचा महत्वाचा आहे, अविस्मरणीय.
पण अविस्मरणीय असणारा एक एक दिवस आम्ही त्याचा विचार न करता आयुष्यातला एक एक दिवस कटतो आणि आम्ही वाढदिवस साजरा करतो. आयुष्यातला एक एक दिवस कटतो आणि वाढदिवस साजरा करतो. एकच करा मातांनो, माझ्या बांधवांनो, एकच करा. ज्या दिवशी आपल्या मुलाचा किंवा मुलीचा वाढदिवस असेल त्या दिवशी मात्र माझ्या भगवान शिवाला एक रुद्राचं आवर्तन टाका आणि त्याचं असणारं जे तीर्थ आहे ते तीर्थ असणारं त्याला स्नापित करा. त्या तीर्थानं त्याला स्नान घाला, दिवे लावा, दिवे विझू नका. कारण का माझा सनातन धर्म दिवे लावण्याचा आहे, दिवे विझवण्याचा नाही. कोणाच्या घरचा दिवा कधी विझू नाही महाराज, तर आपल्या घरचा कमून विझवायचा. दीप लावण्याचा प्रयत्न करा. जेवढे असणारे वर्ष आहेत तेवढे दिवे लावा, त्याच्या हातानं पेटवा आणि ते अखंड देवाजवळ, कार्यक्रम संपल्याच्या नंतरही देवाजवळ अखंड जळू द्या, पूर्ण जळेपर्यंत. पण असणारे तोंडानं फुंकर मारून विझू नका. आणि लक्षात ठेवा, आपला एक एक दिवस घट व्हायला लागला, वाढ नाही. जर तुम्हाला खरंच त्या मुलाबाळाचं जर आयुष्य वाढवायचं असेल किंवा जे असणारं आयुष्य असणारं सुखाचं जाऊ द्यायचं असेल तर माझ्या भगवान शिवावर त्या दिवशी रुद्राचं आवर्तन टाका आणि त्याचं तीर्थ जे नालीमध्ये जातं तिथं एक चिखलाचा गोळा लावून ते पाणी कोणत्याही शांती असल्या तर आम्ही असणार त्या प्रतिमेवर रुद्राचं आवर्तन टाकतो. त्या मूळ शांती, अन्न शांती, ज्येष्ठा शांती आणि त्या रुद्राच्या पाण्याने लेकराला आंघोळ घालतो आम्ही. पूर्ण असणारं शांती कर्म किंवा जे दुर्योग आहे त्याच्या वंशातला, आयुष्यातला, तो मात्र निघून जातो. उलट असणारं आरोग्य त्याला प्राप्त होईल. सांगायचं तात्पर्य की या ठिकाणी असणारे संस्कार आणि आम्ही जपणं महत्वाचे आहेत. श्वास निघून जाणारे आणि निघून जाणाऱ्या श्वासाला एकच सांगायचे, बाबा रे, जसं सोहम सोहम म्हणत होता गर्भाशयामध्ये आणि बाहेर आल्यावर कोहम कोहम म्हणत होता, तर आता शिवोहम शिवोहम म्हण. मी शिव आहे, मी शिव आहे ही भावना तुझ्यामध्ये उत्पन्न कर. अशा पद्धतीचं असणारे वातावरण निर्माण व्हावं यासाठी सत्संग करणं महत्वाचं आहे महाराज. आणि हा सत्संग जर केला तर आमच्या आयुष्यातलं असणार जी कामुकता आहे, जे विकार आहेत त्याला आळात बसत चालतो. म्हणजे काय होतं, वैराग्य प्राप्त होत चालतं. एखादी वस्तू जर अनिष्ट आहे ती जर खाऊ नका, पिऊ नका, याने रोग होतो असं जर सांगितलं तो माणूस तिथून दुरावतो, तिथून दूर जातो. काय करतो, त्याग करतो. आणि म्हणून धर्म संप्रदायानं कर्म आणि उपासनेवर भर दिलाय. जे कर्म आहे त्या कर्मामध्ये एक अंश असणारा उपासनेचा दिलेला आहे, तर उपवास असणारे जे काही आहेत ते आम्ही करायला लागतो. काय होतं उपास केल्यानं, आणि कोणकोणते उपास, चतुर्थी आहे, अष्टमी आहे, पौर्णिमा आहे, माझ्या कृष्णाची असणारी, विष्णूची असणारी एकादशी आहे, प्रदोष आहे, शिवरात्री आहे, तर पितरासाठी अमावस्या सुद्धा उपवास आहे. मग अशा असणारे होत नाही त्याला उपांशु जप म्हणायचं. आणि हृदयामध्ये तोंड हलत नाही, काय नाही, तोंड बंद आहे आणि मनातल्या मनात जो जप केलेला आहे, इकडे बडबड करत 1 कोटी जप करा आणि 1 ते 11 पर्यंतच मानस जप करा. तेवढी पात्रता मानस जपाची महाराज. 1 कोटी जप केल्याचं फळ मिळतं. आणि म्हणून त्या मानस जपाला महत्व आहे. मग मानस जप करायचा जर असला तर त्या ठिकाणी वृत्तीला अंतर्मुख करावं लागतं. आणि जी वृत्ती अंतर्मुख करायची असते त्यावेळेस काही ना काहीतरी त्याग करायचा असतो. आमच्या मनाची जी काही धावपळ आहे, काय सांगा महाराज, आमच्याकडचे लोक असे तर, आमचा जालना जिल्हा होतो बरं का, लक्षात ठेवा. काहून सांगायला मी, एखाद्या वेळेस जर अशी एकादशी असली किंवा शिवरात्री असली, महाशिवरात्री असली की आमच्या इकडे बायाची यादीच निघते. 5 किलो साबुदाणा, 4 किलो शेंगदाणे, 4-5 लिटर दूध, 7-8 डझन केळं, त्याच्यानंतर रताळ, पुन्हा त्याच्यानंतर त्या आमच्या इकडचे बरं का, तुमच्याकडचे नाही, साबुदाण्याचे वडे, साबुदाण्याच्या पुन्हा पापड्या. आता काय काय खाती माय, अगं एकादशी धरतीन दुप्पट खाशी.
हा फक्त आहार बदलायचा नाही, तर आयुर्वेद सुद्धा, विज्ञान सुद्धा जे सांगतं ते 7 दिवसात 1 दिवस असणार निरंकार राहा, म्हणजे अन्न जे काही कमी जास्त प्रमाणात आम्ही जेवतो त्याचा समतोलपणा तयार होतो. आरोग्यशास्त्र सांगतंय. आणि त्यासाठी आम्ही ह्या निरहंकार वृत्तीनं करणं महत्वाचं आहे. पहिला मुद्दा. का निरंकार वृत्तीनं? जर आम्ही निरंकार उपास धरला की खायचं नाही, त्याग करायचा, तर आमच्या समोर ज्या ज्या वेळेस तो पदार्थ येईल त्या त्यावेळेस त्यागाची भावना मनामधून निर्माण होईल. नाही, मला शिवरात्री आहे, मला महाशिवरात्री आहे, मला महाशिवरात्री आहे, आणि त्याचा त्याग करेल. कारण का डोळे जर तिथपर्यंत गेले, डोळे एखाद्या पदार्थाकडे गेले, आम्ही पेढा आणला, तोंडाला पाणी येऊ देऊ नका बरं का, आम्ही पेढा आणला, त्याच्याकडे तुमची नजर गेली, पाहिलं कोणी? डोळ्यानं. पाणी कोणाला आलं? जिभेला. संयुक्त समूह संबंध. जिभेला पाणी आलं तर हात तिकडे ओढला गेला घेण्यासाठी, हात पुरत नाही म्हणून पाय तिथपर्यंत गेले. आणि म्हणून ज्यावेळेस आम्हाला अंतर्मुख वृत्ती करायची असते आणि नामस्मरणात दृढ उपवास हा धरायचा त्याच्यासाठी की प्रत्येक वेळेला क्षणाक्षणाला आम्हाला त्याची आठवण व्हावी. काय आमचं? शिवरात्री आहे. काय आमचं? एकादशी आहे. काय आमची? शिवरात्री आहे. प्रत्येक वेळेला त्याची जाणीव व्हावी यासाठी ते असणारा लगाम अन्न त्याग करण्याचा आणि धर्मशास्त्राने टाकला. उप म्हणजे ईश्वर आणि वास म्हणजे त्याच्या जवळ राहणं. खास जर पाहायला गेलं तर ईश्वराजवळ राहा. आता दुसरी बाजू सांगतो, असं कोणतंच बंधन नसतं महाराज की किती खाल्लं किती नाही खाल्लं. तुमची वृत्ती जर त्या पद्धतीची झाली, त्या शिवनामामध्ये तुम्ही रत झाले, मग्न झाले, त्या दिवशी अखंड असणार सात्विक गुण तुमच्यामध्ये लाभला, तर जेवले काय आणि न जेवले काय? कारण का कर्म आणि उपासनेच्या सांगाड्यावर हा भक्त निघाला. 2 चाकाची गाडी आहे, पण आम्हाला ज्ञान झालं, हरिहरेश्वराचं मंदिर आलं. 2 पायाने जे काय आम्ही इथपर्यंत आलो किंवा 2 चाकाच्या गाडीवर आलो, कर्म आणि उपासनेच्या ध्येय गाठण्यासाठी आलो, आणि आम्हाला ज्ञान झालं ते हरिहरेश्वर आला म्हणून. आणि ज्यावेळेस हरिहरेश्वर आला म्हणून जाणीव झाली त्यावेळेस आम्ही त्या गाडीत बसत नाही, खाली उतरून त्याच्या जवळ जातो. तसं ज्याला ज्ञान प्राप्त झालं त्याला कर्म आणि उपासना करण्याची जरूरत नाही, आवश्यकता आहे. जरूरत नाही का? त्याच्या स्वतःच्या शरीराला जरूरत नाही सज्जनो. कारण का तो ज्ञानी ब्रह्मवेत्ता झाला, ब्रह्मज्ञानी झाला, आणि सर्व असणाऱ्या ह्या नियमापासून दूर गेला. वेडा झालो, वेडियाच्या गावा गेलो. तो वेडिया तरी मारून बसतो ज्ञानी झालेला. त्याला कोणतीच कर्म आणि उपासना करण्याची जरूरत नाही. जसं माझ्या कृष्णानं आणि मोदक खाली आंघोळ न करता आईनं सांगितलं यशोदेनं, अरे थांब, तू आंघोळ कर जाय आणि गणपतीची पूजा करू दे आणि त्याला निवद दाखवू दे, मग खाऊ. एखाद्या लोकांनी विचार केला, मग त्यांनी खाल्लं, मग आपल्याला काय खायला हरकत आहे? म्हणजे ज्ञानी बनले, त्यांना कर्म उपासनेची आवश्यकता नसते, गरज नसते. पण आवश्यकता आहे जी कशासाठी? पुढच्या पिढीला असणार ते वळण लागावं, रीत त्यांना माहित व्हावी, याच्यासाठी करणं आवश्यक आहे. पण या ठिकाणी जी काही वृत्ती आहे आमची, तर त्या ठिकाणी उत्पन्न झाली पाहिजे. आता महाशिवरात्री म्हणतात कशाला? सज्जनो, ज्या ठिकाणी 24 एकादशा एकत्र याव्या, ज्या ठिकाणी 24 एकादशा केलेल्याचं पुण्य एका महाशिवरात्रीमध्ये प्राप्त होतं महाराज. एका महाशिवरात्रीमध्ये प्राप्त होतं. ज्या वेळेला महाशिवरात्रीला आणि निश्चित काळ असतो, निश्चित काळ तो 12:17 पासून 1:24 का 14 मिनिटापर्यंत आहे. आणि याला निश्चित काळ म्हणतात. आणि हा निश्चित काळ जो प्राप्त होतो त्या निश्चित काळामध्ये पूर्ण असणारा या ब्रह्मांडामध्ये तमोगुण असणारा वाढतो, त्याचा दाब असणारा, आणि पृथ्वीवर पडतो.
आणि त्या दाबामध्ये असणार पाप कर्म असणार पुष्कळ असतं आणि त्यामध्ये जर आम्ही नामस्मरण केलं तर 1 कोटी पटीनं प्राप्त फळ करून देतो म्हणून सांगितलं. आमच्या शिवलीलामृत ग्रंथामध्ये एक ओवी दिली, कपिला षष्ठी अर्धोदय संक्रमण महोदय गज छाया ग्रहण इतुकेही सर्व पर्वकाळ ओवाळून शिवरात्रीवरून टाकावे. बघा 60 वर्षाच्या नंतर एक कपिला षष्ठी ती महापर्व कपिला षष्ठी पौष अमावास्येच्या दिवशी जर रविवार आणि व्यतिपात आला आणि त्या दिवशी चंद्र हा श्रवण नक्षत्रात आला तर त्याला दुसरं अर्धोदय म्हणावं, ते एक महापर्व आहे. संक्रमण म्हणजे संक्रांती. प्रत्येक महिन्याची संक्रांती मी 14 किंवा 15 तारखेला येते ते सांगितलं. त्याच्या पुढचं महोदय म्हणून सांगितलं की अर्धोदय जो पहिल्यांदा सांगितला पौष अमावास्या रविवार व्यतिपात श्रवण नक्षत्रामध्ये चंद्र आणि त्यामध्ये एक जर कमी झाला तर महोदय मानला जातो. महोदय गजछाया ग्रहण हस्त नक्षत्रात सूर्य असून अमावास्या आणि चंद्रही हस्त नक्षत्रात असेल तर त्याला गजछाया योग म्हणतात महाराज. हा एक महापर्व आहे आणि तुम्हाला माहिती आहे चंद्राला आणि सूर्याला ग्रहण लागतं आणि त्याच्यामध्ये जपी तपी संन्यासी जे आहेत जे जारण मारण वशिष्ठ करून उच्चाटन मोहन करतात ते असणारे आणि पुरस्चरण करतात मंत्राचं. कारण का तो मंत्र उजाळला जातो. सुतकामध्ये एखाद्या वेळेस अपवित्र ठिकाणी आम्ही जर तो मंत्र उच्चारला असलं तर त्या मंत्राला ग्लानी आलेली असते आणि ती ग्लानी दूर होऊन तेजस्विता प्राप्त होण्यासाठी वाणीची जी काही वाच्यता आहे ती तीक्ष्ण होण्यासाठी माधुर्य निर्माण होण्यासाठी आणि एक बल त्या मंत्रामध्ये निर्माण होण्यासाठी आणि ग्रहणाच्या दिवशी जाप केला जातो, अनुष्ठान केलं जातं. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे आहे. एवढे सर्व माझ्या शिवरात्रीवरून ओवाळून जरी टाकले तरी शिवरात्रीची बरोबरी होत नाही महाराज. आणि त्या शिवरात्री महिन्याला एकदा येतात. पण त्या सगळ्या शिवरात्रीचं असणारं यशोशिखर कोटीपटीनं फळ देणारं ही महाशिवरात्री आहे. माघ कृष्ण पक्ष आणि शिवरात्री अशी ही असणारी शिवरात्री जी आहे तर ही रात्रीला महत्व आहे महाराज. जसं पुरुष आणि प्रकृती, पुरुषाशिवाय प्रकृती नाही आणि प्रकृतीशिवाय पुरुष नाही, तसं माझ्या शिवाशिवाय शक्ती नाही आणि शक्तीशिवाय शिव नाही. दोघांची एकरूपता त्या ठिकाणी शिव आणि रात्री. शिव म्हणजे त्या ठिकाणी दिनमानाचाही अर्थ होतो आणि रात्री म्हणजे पार्वतीचाही होतो. रात्री म्हणजे पार्वती हा अर्थ या ठिकाणी ग्रंथकारांनी संस्कृत श्लोकामधून दिले. आणि दुसरी गोष्ट अज्ञान म्हणजे शक्ती, अज्ञान म्हणजे अविद्या, अज्ञान म्हणजे प्रधान आणि अज्ञान म्हणजे ती ठिकाणी असणारी अधोमाया तम अंधार आणि ती रात्र मिळून असणार शिवरात्री म्हटल्या गेली. आणि सज्जनो जो निश्चित काळ असतो प्रत्येक शिवरात्रीच्या मध्यरात्री दिलेला रात्री 12:17 पुढं 12:24 पुढं 1:17 40 ते 45 मिनिटाचा कालावधी आणि हा सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो. त्याच्यातला 1 कोटी पटीनं एक वेळा जरी नामस्मरण केलं माझ्या शिवाचं तर 1 कोटी पटीनं फळ देण्याचं कार्य माझी शिवरात्री करते महाराज. ज्या शिवरात्रीच्या दिवशी माझा व्याध असणारा अनेक असणारे शिवरात्रीचे महत्व महाराज, अनेक असणारे दृष्टांत तुम्हाला देण्यासाठी. पण जो नेहमीप्रमाणे तुम्ही ऐकताय की व्याध असणारा दुष्ट चांडाळ आणि शिवरात्रीच्या दिवशी मंदिरापासून चालला होता शिकार करण्यासाठी आणि जात असताना त्या ठिकाणी असणारं शिवनामाचा जप, शिवनामाचं भजन त्या हरिहरेश्वर मंदिरामध्ये चाललेलं होतं. ब्रह्ममुहूर्तापासून सकाळपासून
यांनी विचार केला, काय मूर्ख ते लोक, याच्यातून काय मिळतंय, याच्यातून काय मिळतंय, दणदण काम करायचं आणि खनखन खायचं. आणि बसले म्हणलं तिथं टाळ वाजवत, टाळ कुटत, आणि उपहास केला. आणि त्या उपहास रूपाचा मनावर परिणाम झाला. आणि सारखा वेडेत मला वेडेत शिवार शिवार म्हणते, शिवार शिवार म्हणते, शिवार शिवार शिव म्हणते, किंवा ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय म्हणते. आणि तो ध्यास लागला. वेडेत म्हणला, मूर्खत म्हणला, यांना जीवनाचं खरं रहस्य कळलंच नाही म्हणला. आणि हा असणारा पुन्हा 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 ते नामस्मरण करत करत पूर्ण अरण्यात फिरला. आणि एका असणाऱ्या बारवाजवळ, एका सरोवराजवळ एक बिल्ववृक्ष होता महाराज. त्या बिल्ववृक्षावर जाऊन बसला की जेणेकरून सावज असणार शिकार असणारी इथे येईल आणि मग त्याला आपण मारू आणि ते घरी घेऊन जाऊ भक्षण करण्यासाठी, या उद्देशानं. आणि त्या झाडावर बसला. जसं झाडावर बसला तसं नामस्मरण तोंडामधून चालू होतं महाराज. ब्रह्ममुहूर्तावर गेलेला माझा व्याध दिवसभर असणार त्याला भाग्यानुसार, कर्मानुसार एकही सावज दिसलं नाही, शिकार दिसली नाही. आपल्या धनुष्याला असणारा बाण खेचून होता महाराज तो. कोणतं सावज दिसतंय? आणि तोंडातून असणारं नामस्मरण होतं. दिवसभर असणारं सावज न मिळाल्या कारणानं शिकार मिळवण्यासाठी जो उद्युक्त झालेला व्याध आहे त्याने कोणतेच अन्न पदार्थ खाल्ले नाही. आणि अन्न पदार्थ न खाता त्या ठिकाणी दिवसभर असणारा व्याध त्या शिकारीची वाट पाहत होता. दिवस मावळला. आणि दिवस मावळला मग मात्र उद्विग्न झाला, निराश झाला, नाराज झाला, कंटाळा आला. आणि मग कंटाळा आल्याच्या नंतर त्या असणाऱ्या झाडाचं बेल तोडायचं आणि शिवावर समर्पित करायचं. उद्विग्नतेनं आणि तोंडातून असणारं नामस्मरण चालू राहायचं. अनुक्रमे त्या ठिकाणी 4 असणारे हरण आले 4 प्रहरामध्ये. आणि एकानं सांगितलं, थांब बाबा, मी माझ्या बाळाला स्तनपान देऊन येते. हरणीनं सांगितलं. दुसरीनं सांगितलं, मी या ठिकाणी प्रसूत होऊन येते. तिसरीनं सांगितलं, तो मृग होता, त्यांनी सांगितलं, बाबा रे, माझे लेकरं बाळ आहेत आणि त्या लेकरा बाळांना आणि बायकोला मी सांगून येतो. आणि 3 प्रहर निघून गेल्या. आणि तिघांनी असणाऱ्या पटापट पटापट शब्दा खाल्ल्या सत्यतेच्या असणाऱ्या, की बाबा रे, जर समजा आम्ही तुझं जर हे सत्य नाही केलं आणि खरोखरच नाही आलो तर आम्ही आमच्या पूर्वजांना नरकामध्ये बुडवू 100 कुळापर्यंत मागच्या. आणि अशा बऱ्याचशा अनंत असणाऱ्या शब्दा हरणीनं, हरणानं, पहिले असणारे ते हरिण आणि हरणी गंधर्व अप्सरा होते महाराज आणि शापानं हरणी बनलेल्या होत्या. आणि त्यावेळेला त्या हरणी आणि हरणांनी 3 प्रहरापर्यंत अनुक्रमे संध्याकाळी 6 ते 9 एक प्रहर, 9 ते 12 दुसरा प्रहर, 12 ते 3 तिसरा प्रहर आणि 3 ते सकाळच्या उजाडेपर्यंत 6 असे 4 प्रहर असणारी 4 महापूजा आम्ही करत होतो महाराज. आणि अशा पद्धतीने या 4 प्रहराच्या पूजा होत असताना शेवटला असणारा तो एक मृग आला. आणि त्यानेही विचार केला की बाबा रे, आता आणि एवढे जण माघारी गेले तोपर्यंत त्या हरणीनं स्तनपान दिलं. जी प्रसवून येत होते म्हणली तिनं प्रसव केला, बाळांत झाली. आणि मनामध्ये विचार केला, चला व्याधाच्या भेटीला. जो मृग होता त्याने सगळ्या आपल्या कुटुंबाला विचारलं आणि निघाला. तर ते लहान बालक असणार ते सुद्धा
त्या मृगाचं निघालं. चारही जणांनी सांगितलं आधी मला मार, आधी मला मार, आधी मला मार. चारही प्रहरातल्या 4 पूजा माझ्या व्याधाच्या बनल्या आणि 4 प्रहराच्या 4 पूजा बनल्या. शरीरामधले असणारा आनव मायाने कार्मिक जे मल होते ते नष्ट झाले आणि मागच्या अनंत जन्मीचं पाप जे काही संचित रूपानं बांधून आणलेलं होतं आणि प्रारब्ध रूपानं भोगत होता ते असणारं परिशुद्ध झालं. मन अंतःकरण परिशुद्ध झालं आणि परिशुद्ध झालेला देह त्या ठिकाणी दिव्य प्राप्त झाला. कारण का जो उपवास धरतो निरंकार किंवा अनुष्ठान करतो त्याचं तेज वाढत चालतं महाराज. आणि त्याचं तेज एकदा वाढलं की जे भौतिक ताप आम्हाला बाहेरून होणार आहेत, कोणी शिव्या देणं, शाप देणं, जारण मारणं, उच्चाटन, वशीकरण, मोहन करणं, कोणी दगड फेकून मारणं, साप चावणं, विंचू चावणं, आदी भौतिक ताप जे आहेत हे आदी भौतिक ताप कधीच तुम्हाला त्रास देणार नाहीत. कारण का माझ्या माता पार्वतीनं ज्यावेळेस शंकरासोबत सारीपाठ खेळत होती, दोघांमध्ये असणारा द्वंद्व 18 पडले, 12 पडले आणि पोरा 6चा होता. दोन्हीमध्ये संशयित असणारा निकाल लागलेला होता. त्यावेळेस शंकरानं असणारं रागानं निघून गेले. पार्वतीनं शिवलिंग स्थापन करून अरण्यामध्ये अनुष्ठान केलं आणि शिवाची असणारी प्रतीक्षा केली. त्यावेळेस अरण्यामधून गर्र गर्र करत असणारा सिंह आला होता, जवळ बसला आणि सांगितलं हिनं थोडं बी काय हल्लं तर हिला गट्टम सहा केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यावेळेला माझ्या पार्वतीचं असणारं पंचाग्नी साधन तप एवढं वाढलं की तिचं असणारं तेज शरीराच्या बाहेर पडत 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 त्या सिंहावर पडलं आणि सिंहाची असणारी कुबुद्धी नष्ट होऊन त्याला सद्बुद्धी प्राप्त झाली त्या सिंहाला आणि अनुक्रमे तो माझ्या पार्वतीचं वाहन बनला. आमचं तेज, आमच्या अनुष्ठानाचं तेज हे असणारं संकटाला आमच्यापर्यंत येऊ देत नाही. म्हणून घरातल्या प्रमुख माणसानं जो छत्र मानला जातो, घराचं छत्र माणूस, मुख्य माणूस, त्याने धर्माचरण नित्याचरण करावं महाराज. आणि त्याने जर नित्याचरण केलं तर घरावर असणारे संकट अजिबात येत नाहीत. हे त्रिवार सत्य. पण काय सांगा महाराज, आमच्या कुठेही असणाऱ्या कार्यक्रमाला 70% माझ्या नारी शक्तीचं प्रधानत्व आहे. 70% प्रधानत्व आहे. आणि म्हणून हा जीवात्मा असणारा त्या ठिकाणी हपापलेला आहे. कुठेच असणारं सुख नाही. संसारामध्ये कुठेच सुख नाही. हे करू का ते करू, ते करू का ते करू, कोणती ना कोणती असणारी आसक्ती आणि कोणतं ना कोणतं दुःख आहे. कोणताच जगात माणूस सुखी नाही महाराज. कारण त्याला परमार्थाची जोड नाही. आणि ज्याला परमार्थाची जोड असते त्याला समाधानी वृत्ती मानायचं आणि संकल्प निर्माण होतो मनामधून. कारण का तो विचार करतो आपल्यावर पडलेले जे संकट आहेत, करून करून भागले, देवपूजाला लागले, निघाले भक्तीला, असा जो काही म्हणणारा कुटाळ माणूस आहे, कुटाळ, त्यावेळेला हा भक्त विचार करतो की असे बरेचसे लोक असतात अडसर निर्माण करणारे आमच्या वाटेमध्ये. हा जो काही अडसर निर्माण झालाय तो देवानं केला परीक्षा रूपानं बघायला. आणि ही वृत्ती भक्तामध्ये निर्माण होते. भक्ती जर आमची निर्मळ अंतःकरणानं केली तर, आणि जर समजा कपट भावानं केली तर अर्ध्यातून निघून जातो. भाऊ नको बाबा, हे लोक नाव बोट ठेवतात, करून करून भागला, देवपूजाला लागला म्हणतात, कशाला जायचं त्या देवाकडं. ही वृत्ती निर्माण होते. आणि म्हणून जो सद्भक्त असतो तो त्या ठिकाणी समाधानी वृत्तीनं जगतो. आणि दिलेले भोग हे ईश्वरार्पण रूपानं आहेत. भोगतो आणि ईश्वराला अर्पण करतो. करचरणकृतम वाक्कायजम कर्मजम वा श्रवणम नयनम जवा मानसम वा अपराधम विहितम अविहितम वा, ग्रंथातले किंवा ग्रंथाच्या बाहेरचं नियमाचे सर्व मे तत क्षमस्व. जय जय करुणापी श्री महादेव शंभो. जी काय आम्ही पूजा आतापर्यंत केली ती असणारी क्षमा पण दररोज असणार सज्जनो.
सकाळी उठल्यापासून तुम्ही रात्री 10 वाजेपर्यंत असणार कर्म करा, कुकर्म करा, पण संध्याकाळी झोपताना असणार माझं जे काही कार्य आहे आजचं, ते नामस्मरण असो, पूजा असो, जप असो, तप असो, उपवास असो, हे सर्व शिवा तुला समर्पित असो म्हणा आणि त्या ठिकाणी नमस्कार करा आणि सुखानं निद्रा, सुख भोगा. सगळ्यात वर्म मोठं महाराज माझ्या पांडुरंगाचरणी समर्पित करा, श्री हरीच्या चरणी समर्पित करा आणि निद्रा सुख भोगा. जे कर्म केलं, पाप जरी केलेलं असलं तर शिवार्पण, ईश्वरार्पण झालं, त्याचे दोष असणारे तुम्हाला लागणार नाहीत. आणि म्हणून महाशिवरात्री हा जो काही महापर्व काळ आहे, पूर्ण भारत देशातच नाही महाराज, तर पूर्ण या वर्ल्ड मध्ये, जगामध्ये, आणि त्या शिवाचं आराधन महाशिवरात्रीला केलं जातं. आणि अशी ही महाशिवरात्री, उपवास घडला माझ्या व्याधाला, 4 शिवरात्रीचं पूजन घडलं, बिल्वपत्र समर्पित केल्याचं त्या शिवलिंगावर. बिल्वपत्राच्या खाली, त्या वृक्षाच्या खाली शिवलिंग पिंड होती. निराश झाला की फेकायचा एक एक बेल तडून. हट्टी यार, आत्ताच अजून आलंच नाही सावज, अजून आलीच नाही शिकार. इतका वेळ झाला मी बघायलो, दिवस पूर्ण निघून गेला. काय असेल माझं प्रारब्ध, आणि त्या प्रारब्धाचं असणार जे काही रूप आहे दुर्भाग्याचं, ते सद्भाग्यामध्ये आणि विरुटलं महाराज. पूर्ण शरीर असणारं रोमांचित झालं. जशी पहिल्या प्रहराची पूजा चालू झाली तसं एक एक कावळा, पाप रूपाचा कावळा आमच्या व्याधाच्या शरीरामधून निघून गेला. आणि शेवटी चतुर्थ प्रहर आला आणि हे 4ही जण आले, मला मार अगोदर, मला मार अगोदर, मला मार अगोदर. आणि त्यांनी जे सांगितलेलं ज्ञान होतं कसं वागावं जगात, त्या शब्दा खाल्लेल्या होत्या महाराज. हरणींनी ज्ञान शिकवलेलं होतं शपथेमधून. ते असणारं एक एक त्याच्या हृदयामध्ये बांधलेलं होतं. आणि बांधल्याच्या नंतर मनामध्ये विचार केला की हे पशु जर वाचाहीन आहेत, वाचाहीन जर पशु आहेत तर एवढे ज्ञानी आहेत, पहिले कोण असले पाहिजे बरं. आणि एवढं आपल्याला आतापर्यंत ज्ञान शिकवलं. जी वृत्ती दुष्टपणाची होती ती सद्गुणाची उत्पन्न झाली. ज्या ठिकाणी अन्नच मिळालं नाही त्या ठिकाणी निरंकार राहिला, उपवास झाला. टिंगल म्हणून, निंदा म्हणून आणि शिवनाम स्मरण करत होता महाराज. दुराचारी असलेला माझा व्याध, आणि त्या ठिकाणी नामस्मरण करत होता. आणि नामस्मरणामध्ये आणि नैराश्य आल्याच्या कारणानं एक एक बिल्वपत्र असणारी पूजा, त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रयांचे त्रियायुधम त्रिजन्म पापसहारम, 3 जन्माचं पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य एक बेलपत्रामध्ये महाराज. आणि म्हणून तो बेल एक जर व्हायला तर त्याच्या 3 जन्माचं पाप नष्ट होत होतं. आणि दिवसभरामध्ये आणि रात्रीच्यालाही त्या व्याधान असणार अनेक असणार बेल तोडून त्या ठिकाणी त्या शिवावर टाकले महाराज. याला मुक्त भक्ती म्हणायचं. मुक्त भक्ती, काही ज्ञान नाही पण केली भक्ती. मग तो तुम्ही बेल कसाही व्हा, पृष्ठभागे अमृतम न्यस्तम, कसा बेल व्हावा हे मी शास्त्रानं निश्चिततेनं परवा दिवशी सांगितलं. आणि या व्याधानं कसाही बेल व्हावला तरी त्या ठिकाणी अंतःकरण निर्मळ होत 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 4ही प्रहरामध्ये निर्मळ झालं होतं. आणि निर्मळ होऊन अंतःकरणातला मल सगळा नष्ट झाला होता. दिव्यता प्राप्त झाली होती. ज्ञान ज्योत असणारी हृदयामध्ये उत्पन्न झाली होती. तेने करून त्या देहाची असणारी परिशुद्धता होऊन त्याचं तेज असणारं फाकत होतं. आणि फाकलेलं तेज त्या हरणीवर जाऊन, हरणीही असणाऱ्या त्या ठिकाणी हरणाचं रूप सोडून आणि दिव्य तेज त्यांनी प्राप्त केलं. दिव्य देह प्राप्त केला तो गंधर्व अप्सराचा. आणि गंधर्व अप्सराचा जसा दिव्य देह प्राप्त झाला तसं भगवान शिव असणारे चतुर्थ प्रहराला आणि स्वतः प्रगट झाले त्या ठिकाणी.
आणि जसे प्रगट झाले तसं माझ्या व्याधाचा दिव्यदेह करून त्यालाही असणार शिवपदाला नेलं आणि या चारही असणाऱ्या हरणांना, हरणही होतं त्यामध्ये ना हरणी बी होत्या, चारही जणाला आणि आपल्या स्वस्थानाला अर्थात कैलासाला शिवाचं सान्निध्य असणार त्यांना या वृत्तामुळे लाभलं महाराज. करा करा शिवरात्र व्हावे व्हावे रे पवित्र नर देहाशी आलिया. करा करा शिवरात्र व्हावे व्हावे रे पवित्र नर देहाशी आलिया. मुखी गाई शिवराया, मुखी गाई शिवराया, मुखी गाई शिवराया, मुखी गाई शिवराया. करा करा शिवरात्र म्हणा. करा करा शिवरात्र व्हावे व्हावे रे पवित्र नर देहाशी आलिया. करा करा शिवरात्र व्हावे व्हावे रे पवित्र नर देहाशी आलिया. मुखी गाई शिवराया, मुखी गाई शिवराया, मुखी गाई शिवराया, मुखी गाई शिवराया. मुखी घाली शिवराया, मुखी घाली शिवराया, मुखी घाली शिवराया, मुखी घाली शिवराया. आधी गावे त्यांचे मुलं, आधी गावे त्यांचे मुलं. करा शिवकथा श्रवण, करा शिवकथा श्रवण. नेरळे हसी आलिया, मुठी गाई शिवराया, नेरळे हसी आलिया, मुठी गाई शिवराया, नेरळे हसी आलिया. मुठी गाई शिवराया, मुठी गाई शिवराया, मुठी गाई शिवराया, मुठी गाई शिवराया. सांगितलं महाराज. उपवास शिवपूजा आणि उपवास घडला आणि शिवपूजा घडली. कारण का शिवरात्र खूप मोठी महाराज. सगळ्या असणाऱ्या व्रतांचं जसं मी सांगितलं 24 एकादशी एकत्र कराव्या त्यावेळेस एक शिवरात्रीची बरोबरी करतं आणि ही महाशिवरात्री आहे. सगळ्या असणाऱ्या पर्वाचं महापर्व आहे म्हणून शिवरात्री पर्व थोर सर्व पर्वाचे आगर. आणि आजचा जो काही दिवस आहे आजी दिवस सोनियाचा झाला उदय भाग्याचा. आमच्या व्याधाचा असणारा भाग्य उदय झाला महाराज. दुराचारी किती आजारी असला तरी. म्हणून दिवसा तुम्ही नामस्मरण करा किंवा न करा, रात्रीच्याला जागर करून असणार जे निश्चित काळ आहे त्याला महत्व आहे महाराज. शिव रात्री शिवदिन म्हटलं असतं. मग त्या रात्रीला किंमत आहे. त्या रात्रीमध्ये पूजा घडली पाहिजे आणि त्यावेळेला नामस्मरण जे काही तुमच्या षोडशोपचार पूजात त्या घडल्या पाहिजे. आणि ती रात्र असणारी काळ रात्र, अज्ञान रात्र, तमरात्र तुमचं ज्ञानज्योत प्रगट करून दिव्य देह प्राप्त करून शिव सान्निध्य तुम्हाला मिळून देण्याचं कार्य करेल महाराज. आणि म्हणून अशा प्रकारची जर शिवरात्री तुम्हाला प्राप्त करायची असेल तर आम्हाला उपवास धरावा लागेल. आणि उपवास याच्यासाठी धरायचा की वृत्ती असणारी अंतर्मुख झाली पाहिजे. प्रत्येक वेळेला आम्हाला आठवण झाली पाहिजे श्वासाला शिव 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 शिव. 21,600 जो काही ठोके पडतात आमच्या हृदयाचे तो जर बंद पडला तर इथून उचलून न्यावं लागेल महाराज. ते जसा अखंड आहे ठोका तसा आमचा अखंड हरिनाम सप्ताह आहे महाराज. लक्षात ठेवा. सकाळच्या ब्रह्ममुहूर्तापासून जागरापर्यंत आणि अखंड नामस्मरण किंवा त्या हरीचं होतं का शिवाचं होतं. आणि त्याच्यात खंड पडणं म्हणजे तो अखंड मानला जाणार नाही. तसं आमच्या श्वासामध्ये खंड न पडता नाही पडला तर आम्ही शिव आहोत. आणि जर श्वासाचा खंड पडला आणि शिव निघून गेला तर शव आहोत. आम्ही प्रेत होतो. म्हणून आमची जी काही शिवरात्री आहे ही नुसती लोकांना सांगण्यासाठी दाखवण्यासाठी लटकी भक्ती करण्यासाठी करू नका.
त्या दिवशी त्या इंद्रियाला असणारा आवर घालण्यासाठी जेवढं ताणता येईल तेवढं ताणा, जेवढे इंद्रिय व्याकुळ होतील खाण्यासाठी तेवढं तुम्ही नामस्मरण आणि तळमळून कराल, याच्यासाठी उपवास असतो. नाही तर काय सांगा महाराज, आमच्याकडचे लोक सगळं भरेपेट ढेकर येईपर्यंत खातात, इतक्या गळ्यापर्यंत दिवसतो. आणि मग एखाद्या कथेमध्ये गेलं, पुराणामध्ये गेलं, येऊ का म्हणतात आम्हाला, येऊ का. आता ते फराळ करायला येऊ का म्हणतात का कशाला म्हणतात मला माहित नाही. आमच्याकडचे, तुमच्याकडचे नाही. तुमच्याकडचे जय भवानी नगर मध्ये खूप चांगले लोक आहेत. आणि सांगायचं तात्पर्य आहे की अल्प आहार, उपवास या शब्दामध्ये फला आहार एक खास शब्द. काय फल आहार, फळच खाणं महत्वाचं महाराज, एक फळ फक्त. पण त्याला आम्ही फराळ केलं. फराळ फराळ केलं म्हणजे काय सांगावं तुम्हाला, असे टोपलेच्या टोपले भरलेले असतात घरात तयार करून ठेवलेलं. तर ह्या वृत्तीनं नाही उपवास धरायचा. कारण का, जितकं तुम्ही जास्त खाता तितका अग्नी, जठराग्नी असणारा जास्त तप्त होईल ते पचवायला. आणि लक्षात ठेवा, जो साबुदाणा आहे किंवा दही आहे हे पचवायला जास्त जठराग्नी चौपट्टीनं त्याला गरम व्हावं लागतं. आणि ज्यावेळेस आम्ही दही किंवा साबुदाणा खातो त्यावेळेस आम्हाला आळस येतो. दही खाल्लं की आळस येतो की नाही, का, पचायला जड असतं. आणि चौपटीनं त्या जठराग्नीला गरम व्हावं लागतं. जितकं जास्त गरम होईल तेवढं आमचं शरीर गरम होतं. आणि जेवढं तेज तत्व शरीरात वाढलं, जांभळी येते आणि निद्रा लागते. ते तेज प्रकार आहे. त्याच्यासाठी कमी खायचं. आणि लक्षात ठेवा, आयुर्वेद सांगतो जितकं कमी खाल तेवढं आयुष्य वाढतं, जितकं जास्त खाल तेवढं लवकर मराल. आणि म्हणून फल आहार आणि कमी खायचा महाराज. नुसतं रूप बदलायचं नाही, दररोजचं दोनदा खायचं, भडकून खायचं, चांगलं गळ्यापर्यंत येऊस तर, जोते लागूस तर, जोते लागूस तर खायचं. तर तसं नाही. एखाद्या वेळेस जर मृदंगाला कणिक जर जास्त लागली तर भदभद वाजतंय महाराज. आणि प्रमाणामध्ये पाहिजे. आणि प्रमाणामध्ये खाणं महत्वाचं आहे. आणि प्रमाणामध्ये खाल्लं तर आमची असणारी खरी सद्भक्ती घडेल. आणि खरी सद्भक्ती घडली तर आमच्यामध्ये ज्ञानज्योत प्राप्त होईल, आमचं तप तेज प्राप्त होईल, आमचे भौतिक ताप नष्ट होतील. आणि भौतिक ताप नष्ट झाले तर आम्हाला आई आणि वडील काय ते कळतील. आमच्या गणपतीचं आणि कार्तिकाचं लग्न करायचं ठरलं आणि कार्तिक निघून गेला. जा म्हणले, ब्रह्मचर्य सर्वात श्रेष्ठ आहे. गृहस्थाश्रम जर तुम्हाला प्राप्त करायचा असला तर पहिल्यानं देवदेव करणं महत्वाचं असतं. ते पुरुष असो स्त्री असो. आणि कार्तिक स्वामी निघून गेला. दोघांचंही मला लग्न करायचं, मला लग्न करायचं. कारण का उपवर झालेलं ते पार्वतीने सांगितलं, देवा, हे महादेवा, हे देवा, अहो पोरं मोठं मोठ्याला दिसायले, लोक पुन्हा पोरी द्यायचं नाही कोणी कलियुगातल्या सारख्या, आणि यांचं लवकर लग्न करून टाकू आपण. त्यावेळेस ते ऐकलं गणपतीनं. आणि गणपतीनं ऐकल्याबरोबर जवळ आला, सांगितलं, आई, बाबा लगीन, बाबा. कुणीकडे जाऊ नका बरं का, मी सांगायला ते ऐका. आणि त्या ठिकाणी आई वडिलांसमोर आणि गणपती असणारा हट्ट करायला, लगीन लगीन लगीन. लग्नाचा अर्थ मी परवा दिवशी सांगितला काय असतो. जर सांगितलं मूर्खांनो तसं नाही, पहिल्यांदा देवदेव करून या. आणि ब्रह्मचर्यामध्ये देवदेव जर बेसमेंट पक्क असलं धार्मिकतेचं, सुसंस्कृतीचं, तर ग्रस्ताश्रमाची मंजिल असणारी कीर्तिध्वज उभारला जातो महाराज. नाही तर तो डळमळतो कीर्तिध्वज आमच्या या ग्रस्ताश्रमाचा. आणि म्हणून देवदेव करणं महत्वाचं. जा तीर्थाटन करून या. कार्तिक निघाला मोरावर बसून. मोर हा एकाग्रतेचा प्रतीक आहे महाराज. ज्यांना साधना करायच्या, ज्यांना त्राटक रूपाने साधना करायच्या, त्यांनी मोराचं पंख लावा आणि एकसारखं त्या निळ्या भागावर एकसारखी दृष्टी ठेवा. भूत भविष्य वर्तमान जाणण्याची कला प्राप्त होते, एकाग्रता प्राप्त होते आणि सिद्धी प्राप्त होते.
आमच्या म्हणूनच माझ्या कृष्णानं एवढा मोठा बाजार होता, 16,108 बायका, आणि सगळं असणार दुष्टाचा निपात करण्यासाठी आलेला. इकडे गोपिका परेशान करत होत्या, आणि सगळ्यामध्ये एकाग्र रूप होऊन शिवभक्ती करता यावी, शांभवी नावाची दीक्षा माझ्या कृष्णाला घ्यावी लागली. आणि शिवार्चन करण्यात यावं म्हणून एकाग्र होण्यासाठी मुकुटावर मोराचं पंख लावलं. महाराज ध्यानात ठेवा, त्या मोराच्या पंखाचा अर्थ एकाग्रते जातो. आणि म्हणून आमचा कार्तिक निघून गेला, आणि इकडे गणपतीनं बरं खाल्लं. महाराज शिवरात्री होती त्या दिवशी भरे पेट खाल्लं, जांभळी आली. लुंडकाला जाग्यावर, लुंडकल्यावर सांगितलं, ए गण्या, ए गजा, उठ उठ उठ. बघतो कार्तिक निघून गेला. याने सांगितलं, जाऊ दे गाई, मी जातो थोड्या वेळानं, जगून थोडं मला. घर घर घुरायला लागला. पुन्हा 1 घंट्यानं पार्वती आली. सांगितलं, ए गजा, उठ मेला, उठ उठ. हाताला धरून उठवला. सांगितलं, बघ तो कार्तिक निघून गेला. आमच्या कार्तिक निघून गेला म्हणल्यावर आमच्या गणपतीनं असणार काय केलं महाराज? उठला, स्नान केलं, पूजेचं साहित्य घेतलं, आणि माझ्या शिव आणि पार्वतीची पूजा केली पायाची. आणि 7 प्रदक्षिणा मारल्या शिव पार्वतीला टेकड्यावर बसून. सज्जन हो, आई वडिलाची पूजा करण्याचं असणाऱ्या ब्रह्मांडाला शिकवलं माझ्या गणपतीनं. ब्रह्मांडामध्ये शिकवलं माझ्या गणपतीनं. आई म्हणजे तीर्थ आहे, आणि बाप म्हणजे स्वर्ग. सज्जन हो, आणि असं असणारं दैवत, आणि आम्हाला कळायला तयार नाही. अनुक्रमे पार्वतीला विचारल्याच्या नंतर पार्वती म्हणली, काय वेळास म्हणली तू? अरे तीर्थक्षेत्र करून ये. याने सांगितलं 7 वेळा केले पूर्ण ब्रह्मांडातले. बघा हो शिवा, आणि हे गणपती असं करायला म्हणले. पार्वती त्याचं खरं आहे, जिथं शिव आणि शक्ती एकरूप आहेत, नर अर्धनारी नटेश्वर रूप, ओंकार रूप शिव, निराकार परब्रह्म असलेला शिव, पूर्ण ब्रह्मांडाचा असणारा मूळ असलेला, त्याला असणारं 7 प्रदक्षिणा मारलं म्हणजे पुन्हा बाकी काय राहिलं? अनुक्रमे विश्वरूप प्रजापतीच्या असणाऱ्या 2 मुली, रिद्धी आणि सिद्धी, दोघींचंही लग्न आमच्या गणपती सोबत लावलं. आणि लग्न लागल्याच्या नंतर शुभ आणि लाभ नावाचे 2 मुलं आमच्या गणपतीला झाले. सज्जन, या कलियुगामध्ये असणार बरेचसे लोक असणारे आमच्याकडे येतात, आणि आमच्याकडे आल्याच्या नंतर मग रडतात, पडतात, सांगतात, महाराज आमच्या घरामध्ये आरोग्य ठीक नाही, आमच्या घरामध्ये नवरा बायकोचं बनत नाही, आमच्या घरामध्ये पुत्र संतती होत नाही, आमच्या घरामध्ये आणि पैशाला पैसा लागत नाही, नोकरी लागत नाही, सुख शांती मिळत नाही. भाय मोकळून रडतात महाराज आमच्या समोर ते. आणि मग अशा वेळेला आम्ही त्यांना तुमच्या घरी असणारा गणितावर असणार चेक करून पितृदोष असणारा सांगतो महाराज आम्ही. आणि असा हा असणारा पितृदोष सांगितल्याच्या नंतर काही लोक म्हणतात, महाराज आम्ही करून आलो, आम्ही नारायण नागबली केला, जाऊन त्र्यंबकेश्वरला केला, नाशिकला केला, अमुक ह्या नदीवर जाऊन केला, गयेला केला, प्रयागला केला, जिथं महाकुंभ चालू तिथं. सज्जन हो, किंवा आमच्या लिंगायत धर्म संप्रदाय जेवढी मंडळी यामध्ये बसलेली शैव असणारी, ती म्हणते आम्ही काशीला जाऊन लिंग स्थापना करून आलो. महाराज काय सांगा, आम्ही पुण्यतिथी घालतो त्यांची, चुकली सुद्धा नाही आतापर्यंत, आणि तुम्ही म्हणता पितृदोष. सज्जन हो, पितृदोष म्हणतात कशाला हे कोणालाच अजून कळलं नाहीये. तर लक्षात घ्या, पितृदोष कशाला म्हणतात हे मी तुम्हाला सांगतो. आज शेवटची असणारी माझी प्रसाद रूपाची कथा आहे. शिवरात्रीचं महात्म्य सांगून दिलं मी तुम्हाला. आणि पितृदोष हा 5 पद्धतीने निर्माण होतो, लक्षात ठेवा. 1, आमच्या घरातला पुरुष व्यक्ती लग्न झालेला जर्जर बिमारी होऊन मरणं, तो व्याकुळ होणं, जखमा होणं, त्याला पूर रक्त गळणं, त्याच्या विष्ठेनं अंग लिप्त होणं, वास घाण सुटणं, आणि आमच्यासारखा मुलगा मग त्याला झाकून टाकतो महाराज, आणि गावभर फिरतो.
ते म्हातारा असणारा विचार करत, त्याला यातना होतात महाराज, मरणाच्या यातना होतात. आणि ते सारखं असणार त्या दरवाजाकडे बघतो, माझा बाबा कधी येतो, माझा मुलगा कधी येतो, देवा या यातना देण्यापेक्षा मला मरण दे रे देवा. आणि म्हणून तो व्याकुळ होतो आणि मनात विचार करतो, माझ्या बाबाला मी सांगतो, माझ्या मुलाला सांगतो. म्हणून सारखं टकमक टकमक त्या दरवाजाकडे बघतो की माझा मुलगा आल्याच्या नंतर मी त्याच्या गळ्याला पडेल, कवताळील आणि सांगेल, बाबा मला दुःख सहन होणार रे बाबा. सज्जन, एखादं जर बिमार असलं माणूस तर त्याला आम्ही भेटायला का जातो? त्याचं मन जे दुःखित झालेलं असतं आणि हपापलेलं असतं आणि त्याचं धैर्य खचलेलं असतं, त्याचं धैर्य जाग्यावर यावं यासाठी आम्ही त्याला सांत्वन करण्यासाठी जातो महाराज. त्याचं दुःख आपण वाटून नाही घेत, त्याचं दुःख आम्ही वाटून नाही घेत, तर त्याला बोलण्यासाठी जातो, सांत्वन करण्यासाठी जातो. का तर त्या दुःखामधून असणारं त्याचं मन परावर्तित होऊन दुसरीकडे लागावं आणि तेवढंच त्याला सुख आपल्यामुळे मिळावं. आणि जात असताना आम्ही फळफळावर आणि काही ना काहीतरी नेतो, त्याचं कारण आहे आपल्या घरातले जसे दुःख नष्ट होतात महाराज, म्हणून फळफळावर नेल्या जातो. आणि हे म्हातारा असणारा त्या घराकडे बघतो आणि आमचा मुलगा असणारा गावभर फिरतो महाराज. त्या म्हाताऱ्याचा विचार करत नाही. शेवटी उद्विग्न होतं म्हातारं, आणि आता माझा बाबा येत नाही रे, आणि म्हणून प्राण सोडून देतो महाराज ते म्हातारं. सज्जन हो, मला सांगा, ज्या वेळेला त्या म्हाताऱ्याची सेवा करायची, त्याच्या जवळ जायचं, बाबा काही चिंता करू नका, आता डॉक्टर यायलाय, नका येऊ द्या डॉक्टर. पण विचार केला असतो त्यावेळेला त्याच्या मनाला असणार थोडं स्वातंत्र्य निर्माण होतं, समाधानी वृत्ती निर्माण होते आणि त्याचं तेवढंच दुःख दूर होतं महाराज. पण तो विचार करत नाही आणि मेल्याच्या नंतर डाव्याला गावाला नुकतीच जेवण देतो महाराज. गावाला नुकतीच जेवण द्यावं लागतो. मला सांगा, ज्या ठिकाणी बाप तळमळून मेला त्यावेळेला तुम्ही जवळ गेले नाही आणि सेवा केली नाही, तुम्ही 10 गावं जरी जेव घातले तरी संतुष्ट होईल तुमचा बाप? संतुष्ट होणार नाही. आणि म्हणून विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजली त्याने काया, काया झिजवून तुझ्या शिरावर, धरली सुखाची छाया वेड्या, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया, मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया. विसरू नको रे आई बापाला, विसरू नको रे आई बापाला, झिजवली त्याने काया, काया झिजवली तुझ्या शिरावर, धरली सुखाची छाया रे वेड्या, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. सांगितलं महाराज, पुन्हा मिळणार आहे का? नाही. बुंदीचं जेवण जरी दिलं गावाला तरी ते असणारं संतुष्ट होणार नाही म्हातारं. सज्जनो, एक जर्जर बिमारी होऊन मरणे, 2 अन्न करून तरसून मरणे. 95% महिलाला वाटतंय म्हातारं घरात नसावं, पण ज्याची इष्ट ते त्याला करून घाला, ज्याची इष्ट ते त्यालाच करून घालावं. तुम्हाला कंटाळा काय? मग अन्न करून तरसून मरतं, पंक्तीमध्ये येतं हरटपणाने खात बसतं म्हातारं. जे अन्न करून तरसून मेलो, 2, 3रं अपघाती निधन होणं, जळून मरणं, पाण्यात बुडून मरणं, ऍक्सिडेंट होऊन मरणं, अटॅक येऊन मरणं, विष पिऊन मरणं, फाशी घेऊन मरणं, जे जे काही अपघाती निधन आहेत त्यामध्ये 3, 4 निसंतान माणसाची इस्टेट जागा जमीन प्राप्त होणं, त्याच्या वटीत जाणं,
सज्जनो, एखादा चुलता जरी असला, आपण त्याच्या वटीत गेलेलो असलो, त्याला खूप खाऊ पिऊ घातलं, देवासारखं सांभाळलं, तरी शेवटला तो विचार करतो, देवा मला का जन्म दिलास? जर जन्म दिलास तर ही इस्टेट कशासाठी दिलीस? जर इस्टेट दिलीस तर मुलगा का नाही दिलास? आणि जर मला मुलगा दिला नाहीस तर ही इस्टेट काय कामाची? आणि जर ही इस्टेट माझ्या कामाची नाही तर ही कोणाच्याच कामाची येणार नाही, म्हणून प्राण सोडतो महाराज म्हातारं. किती सेवा करा. कष्टाचा असणारे 10 रुपये जर आपले हरपले आणि ते जर नाही भेटले तर आपण 10 मिनिट विचार करतो आणि विचार करतो, अरे जे ज्याला काय माझे सापडले असतील का त्यालाही बसर नाही येणार. हा तळतळाट असणारा पितृदोष आणि 5वं गडा हुआ धन मिळना 5वं असणार, याचे फळ ऐका. घरात किरकिऱ्या बनमान्या वाढतात 1. दुसरी गोष्ट कोणतीच बसर बरकत येत नाही 2. तिसरी गोष्ट बीपी शुगरच्या बिमाऱ्या चालू होतात. 4थी गोष्ट स्त्रियांना प्रदर वाहतो, गर्भाशयाच्या पिशव्या काढण्याचे प्रसंग येतात. 5 सांधेवा तम्याचे असर होतात, थायरॉइडचे असर होतात. खर तर जर पितृदोष असेल तर त्या ठिकाणी किडनी आणि कॅन्सर सारखे दुर्धर आजार होतात. खर तर जर पितृदोष असेल तर 4 भावापैकी एका भावाचा वंश बुडतो. दुसऱ्या पिढीमध्ये 3 भावापैकी एकाचा वंश बुडतो. तिसऱ्या पिढीमध्ये 2 भावापैकी एकाचा वंश बुडतो. फक्त एकच जर वंशाला असलं तर त्याचा पितृदोष वंश बुडू देत नाही, लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी अशा प्रकारच्या बिमाऱ्या आणि उत्पन्न होतात. आणि याच्यासाठी संक्षिप्त असणारं जे काही स्वरूप आहे ते म्हणजे आमच्या वैष्णव संप्रदायामध्ये नारायण नागबली करणं. नारायण नागबली वडील आजोबा पंजोबाचाच होतो, तिघांचाच होतो, इतराचा होत नाही. चुलता आत्या माता कुळ किंवा आमच्यासारखे जंगम ब्राह्मण गोसावी किंवा एखाद्याची निसंतांची इस्टेट जागा जमीन घेतली तुम्ही, त्याचाही पितृदोष लागतो. आणि ते जर काढायचं असेल तर त्याच्यासाठी त्रिपिंडी नावाची विधी मराठा समाजासाठी वेगळी केल्या जाते. शैव समाजाला करण्याची गरज नाही. जे लिंगायत आहेत त्यांना हा विधी सांगितला नाही. मी कान उघडे ठेवून ऐका. नारायण नागबली आणि त्रिपिंडी वैष्णव संप्रदायाने करायची जे काही मंडळी असतील त्यांनी, आणि शैव समाजानं जे लिंगायत आहेत ज्यांच्यात पुरतात त्यांच्यासाठी काशीला जाऊन लिंग स्थापना करणं अत्यंत आवश्यक असतं. मात्र त्याच्या नावानं लिंग करा. ज्याचं धन आलंय तुम्हाला घरात, आई वडील तर करीलच करील, पण ज्याचं धन संपत्ती बुडीत घरची आली त्याच्या नावानं लिंग स्थापना करा. किंवा आर्द्रा नक्षत्रावर औंढा नागनाथचे अभिषेक करा. लगातार 5 करा. 2 झाले, विसरलात तुम्ही तर परत 5 करा. आणि अनुक्रमे हे असणारं दुःख दूर करायचं असेल तर त्याच्यापेक्षा एवढं वाढण्यापेक्षा आणि एवढं फळ भोगण्यापेक्षा त्याच म्हातारीला चांगलं सांभाळा महाराज. त्याच म्हातारीला चांगलं सांभाळा. कारण का, एखादा माझा हरिहरेश्वर जर कोपायमान झाला तुमच्यावर सज्जन हो, तर एका अभिषेकानं संतुष्ट होईल तो. एखादा देव कोपला तर पटकन संतुष्ट होईल, त्याचा कुलाचार केला तर. पण जर पित्र जर संतुष्ट तुमच्यावर क्रोधायमान झाले, कोपायमान झाले तर महामृत्युंजयाशिवाय पर्याय नसतो महाराज, ध्यानात ठेवा. महामृत्युंजय करण्याशिवाय पर्याय नसतो. आणि म्हणून आई वडिलाला असणारं चांगलं सांभाळण्याचा प्रयत्न केला. मुलं जितके असतील, माणसं जितके असतील, त्यांना सुद्धा या ठिकाणाहून सांगणे माझं की त्यांनी सुद्धा विचार करावं की एवढी मोठी संपत्ती त्यांनी आम्हाला दिली, सांभाळले, त्यांची कृतज्ञता बाळगा आणि त्यांची सेवा करा. सज्जनो, आमच्या सारख्याच्या पाया पडू नका, त्या शिवरात्री धरू नका, त्या हरिहरेश्वराचं पूजन करू नका. तेच पूजन असणार. तुम्ही आई वडिलांची जर सेवा केली आणि दररोज जर दर्शन घेतलं तर मिळून जाईल पूर्ण ब्रह्मांडाची पूजा केल्याचं फळ तुम्हाला. आणि आई म्हणजे तीर्थ आहे आणि बाप म्हणजे स्वर्ग आहे, लक्षात ठेवा. त्या आई वडिलांना असणारं विसरण्याचा प्रयत्न करू नका. आई वडिलांना विसरण्याचा प्रयत्न करू नका. आणि त्यांची सेवा करत असताना आपला धर्म असणारा विसरू नका महाराज. कारण का, प्रत्येक जीवाला धर्मेन ही सहाय्येन तमस्तरते दुष्कृतम. अंधारात तुम्ही कितीही पाप करा, धर्म त्याचं रक्षण करतो. माझ्या हरिश्चंद्रासारखं कोणी रक्षण केलं? आमच्या हरिश्चंद्राचं धर्मानं रक्षण केलं. धर्म
त्याची बाजू सांभाळायला आला परीक्षा घेऊन, तसं तुम्हाला कितीही संकट पडू द्या, तुमचं धर्मरक्षण करील म्हणून धर्म सांभाळण्याचा प्रयत्न करा. आणि त्या धर्मामध्ये आई वडिलांची सेवा तर करा, पण आपल्याच्यानं जेवढा परोपकार करता येईल तेवढा करा, जेवढा दानधर्म करता येईल तेवढा करा, जेवढं समाज संघटन करता येईल तेवढं करा. आणि समाज संघटन जर नाही करता आलं तर कमीत कमी असणार समाज जर एकत्र असला येत असला त्याच्यामध्ये काडी घालण्याचा तरी प्रयत्न करू नका. विघ्न संतोषीपणा आणि त्याच्यामध्ये करू नका महाराज. एखादा संप्रदाय जर चालत असेल तर त्याच्यामध्ये आडकाठी करायची आणि कसं मोडून पडेल हे काम, हे मात्र उपाय करू नका. कारण का भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, दुष्ट नहीं बन सकते तो तुम हाथ बन कर मत रहना, दुष्ट नहीं बन सकते तो तुम हाथ बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, दुश्मन ये बन सके तो तुम बात बन कर मत रहना, दुश्मन ये बन सके तो तुम बात बन कर मत रहना. बन न सको भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो, कभी नहीं शैतान बनो तुम, नहीं कभी हैरान बनो, सदाचार अपना न सको तो पाप में पग मत धरना, दुष्ट नहीं बन सकते तो तुम पाप बन कर मत रहना, दुष्ट नहीं बन सकते तो तुम पाप बन कर मत रहना. भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, दुश्मन ये बन सकते तो तुम बन कर मत रहना, दुश्मन ये बन सकते तो तुम बन कर मत रहना, बन कर मत रहना. सांगितलं महाराज. आणि जर आम्हाला पुष्प बनवून दुसऱ्याला सुगंध देता येत नसेल तर कमीत कमी काठी नका बनवू. दुसऱ्याचे घर आणि उभं करायचा प्रयत्न करा महाराज, मोडण्याचे प्रयत्न करू नका. दुसऱ्याचे घर सुसज्जित करण्याचे प्रयत्न करा, आग लावायचा प्रयत्न नका करू. कारण का हे महापाप खूप मोठं महापाप आहे महाराज. कोणी जर कीर्तनाला कथेला जात असलं त्याला कधी जाऊ नको म्हणू नका. खूप महापाप मोठं आहे, खूप महापाप मोठं आहे. समाजामध्ये असणार आणि विकृती निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. जेवढं आपल्याच्यानं चांगलं करता येईल तेवढं चांगलं करण्यासाठी आम्हाला मानव धर्म मिळाला सज्जनो. उपकार जगावर करून सद्धर्म वाढवण्यासाठी जग मिळाला. पण जी काही प्रवृत्ती आहे लोकांची ती मात्र दुर्गतीला कसं नेता येईल समाजाला ही वाढलेली ही पाश्चात्य संस्कृती जी काय आली तुम्ही पाहिला टीव्हीवर, ही असणारी दुर्गतीला नेणारी सज्जनो. आणि म्हणून एकच विचार करा, शेवटला मी एकच सांगेन, ही भावना बना ले, मत कर बुरा किसी का, ये भावना बना